वान आणि दान याच्यातला फरक आहे. दिल्याच्या नंतर मागत नाहीत त्याचं नाव दान, आणि दिल्याच्या नंतर त्या वेळेलाच घ्यावं लागतंय त्याचं नाव वान. वान म्हणजे उष्ण, बाळासाहेब उष्ण येते ते घ्यावं लागतंय परत. म्हणून आपल्या बायकांनी प्लॅस्टिकचा हत्ती पानावर टेकायचा, विड्याच्या पानावर, तो दान केला की पुढच्या वर्षी त्या बाईनं 5 हत्ती दान करायचे. परवाला संक्रांत झाली. एका संक्रांतीच्या दिवशी एका बाईनं हत्तीवर बसून वाण दिलं. काय सांगू आता, संतांचे उपकार सांगतोय. किती उपकार योगेश बा संतांचे. हत्तीवर बसली बाई, जिवंत हत्तीवर नाही, चिखलाचा हत्ती तयार केला तिच्या पोरायनं. 100 होते ना, एक एक गोळा आणला, 100 पोरायनं, तर केवढा मोठा हत्ती होईल. चिखलाचा हत्ती तयार केला. चिखलाचा हत्ती वाळला, त्याला लाकडाची चाकं बसवली, त्याच्या गळ्यात दोर बांधला, हत्तीवरती माऊली बसली. ती काही सामान्य स्त्री नव्हती, ती राजाची पत्नी होती. तिचं नाव होतं गांधारी. हुशार, सात्विक, चतुर. आणि हत्तीवर बसून वाण आपल्या जावेला दिलं. तिचं नाव होतं कुंती आई साहेब. वाण आणि दान याच्यातला फरक आहे. दिल्याच्या नंतर मागत नाहीत त्याचं नाव दान, आणि दिल्याच्या नंतर त्या वेळेलाच घ्यावं लागतंय त्याचं नाव वान. वान म्हणजे उष्ण, बाळासाहेब उष्ण येते ते घ्यावं लागतंय परत. म्हणून आपल्या बायकांनी प्लॅस्टिकचा हत्ती पानावर टेकायचा, विड्याच्या पानावर, तो दान केला की पुढच्या वर्षी त्या बाईनं 5 हत्ती दान करायचे, पण प्लॅस्टिकचे, 1.5 रुपयाचे. ते द्यावं लागतं, ते ठेवता येत नाही, ते परत करावं लागतं, ते वाण. मग त्या हत्तीवर बसून वाण दिलं गांधारीनं. 100 मुलं तिला. धृतराष्ट्राची पत्नी, अधिकारी होती ती. एका गोष्टीनं गांधारीचं एका पुराणानं वर्णन केलं गोंदीकर बाबा, पण 4 पुराण गांधारीच्या विरोधात गेले. तिच्या मालकाला दिसत नव्हतं म्हणून तिनं विश्व पाहण्याचं नकारलं. मला बघायचं नाही विश्व, माझा पती आंधळा आहे, माझ्या पतीला विश्व दिसत नाही, मग मी जगातलं काहीच पाहायचं नाही म्हणून डोळ्याला पट्टी लावली. पण एक गोष्ट चुकली, तिची मुलं चुकीची वागली. या काका, विठाला विठाला एका पुराणानं तिचं वर्णन केलं, नवऱ्याला दिसत नाही म्हणून जग पाहणं बंद केलं. मालकावर प्रेम केलं, त्याबद्दल दुमत नाही. पण काही पुराण गोंदीकर बाबा असे विरोधात गेले. हिचे मुलं नालायक होते. नवऱ्याला मुलांचा नालायकपणा दिसला नाही, पण आईला दिसत होता. तिनं जर डोळ्यानं बघितलं असतं, मालकाला सांगितलं असतं आपली पोरं भ्रष्ट वागायले, तर महाभारत घडलं नसतं. पण हिनं डोळ्याला पट्टी बांधल्यामुळं काही पुराण गजमल दादा तिच्या विरोधात गेले. विठाला विठाला कारण पुराणाचा मतितार्थ रेखाटणारी माणसं काय गोट्या खेळणारी थोडीच होती. 4-2 अभंग पाठ असणारी असतील का गिरगावच्या बाळूसारखी? त्यांच्या मुखारविंदातून पडलेले पुराणाचे सूत्र, संतांच्या मुखारविंदातून पडलेली शब्द, जसं बोलायचं झालं तर ते अक्षरेणवती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका. तशी संतांच्या मुखारविंदातले, हे पुराणिकांच्या मुखारविंदातली पडलेली शब्द ती अक्षरे नव्हती देखा. त्यांचं सूत्र कोण नाकारू शकणारे? देवविरोधात जाऊ शकत नाही त्यांच्या, एवढी व्याप्ती संतांची असती. आणि ती गांधारी आई साहेब या देशाची पवित्र स्त्री. कारण भारतीय संस्कृती अशी सांगते, एखाद्या स्त्रीचं जर चुकलं तर तिला डिलीट करा. डिलीट म्हणजे मोडून टाका, असंच आहे ना इंग्रजी शब्द. हो, तिला डोक्यातून काढून टाका. पण भारतीय संस्कृतीतल्या स्त्रीला, पुरुषाला नाव ठेवायचा अधिकार नाही, असा पुराणाचा संदेश आहे. संदेश आहे असा. मग ती वाण देण्यासाठी तिथपर्यंत पोचली. कुंती आई साहेबांना वाण दिलं. संक्रांत आटपली. संक्रांत होऊन 1-2 दिवस गेले आणि बघता बघता आजाराने पंडूराजाला ग्रासलं. कुंतीनं पाहिलं आपल्या मालकाकडं.
आपले मालक पुढच्या संक्रांतीपर्यंत वाचू शकत नाहीत. आवाज दिला, धर्मा, जी आई साहेब, हे पार्था, पार्थ म्हणजे अर्जुन, आवाज थोडासा गोड करा मोठा, हे पार्था, जी आई, बाळा, द्वारकेतल्या मालकाला बोलवतोस का रे? जी आई, जी जी, तो जी म्हणत होता. एक सांगू तुम्हाला, जो मायबापाला नीट बोलतो ना, त्याला जगातल्या कुठल्याही महाराजाच्या नाही पाया पडलं तरी पुण्य लागते. जो आई वडिलाला गोड बोलतो का, आई वडिलाला गोड, आणि जो आई वडिलाला नीट बोलत नसेल, त्या भडव्यानं किती भजन करू द्या, किती कीर्तन ऐकू द्या, किती भागवत ऐकू द्या, त्या हरामखोराला कवडीचं पुण्य नाही, कवडीचं पुण्य नाही. हे मी सांगणार नाही गोंदीकर बाबा. देहूतल्या मालकांची पात्रता इतकी मोठी आहे, मी 15-20 दिवसापासून सांगायलो पुरावा, आहे की नाही रे सुजय? ज्या व्यक्तीचं नाव ऐकल्यावर यमाचं धोतर फाटतंय, तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम, हो, काळ गुलाम सलाम करी तुकया घरी राबतशे. पंढरपुरातला मालक त्यांच्या पत्नीच्या पायातला काटा दातान काढतो, ही त्यांच्या धर्मपत्नीची ताकद. तरी पण तेवढे तुकोबर आहे, मायबापाची सेवा करणाऱ्यांच्या पाया पडते योगेश बुवा. नमो तया, तुकोबरांचं वाक्य, नमो तया, कोणाच्या? माता पित्याचे पालन. जो आई वडिलाची सेवा करतो का, तुकोबराय म्हणतात मी त्याच्या पाया पडतो. किती मोठी ताकद आहे सज्जनांनो, आई वडिलांची सेवा केली पाहिजे. ह्या मोठ्या हौसानं टिकल्यावाल्या गावरान तुपात चपात्या बुडून खातात ना, हे सासू सासऱ्याची कृपा आहे, जरा ध्यानात ठेवत जा. जी सून सासू सासऱ्याला जीव लावणार नाही, तिच्या झोपीत भिताड अंगावर पडत, जाग्यावर मरण, तिला जेसीबीनच उकरून काढावं लागल. हा, एकट्या नवऱ्याला आपलं जीव घालती, दोनच तोंडन खिचडीन बोंडन, मथारा मथारील जीव लाईत नाही, त्याला बाजूला घेऊन बसती. हा, आशयाची संख्या जर गावात वाढली तर पाऊस पडायचा नाही गोयगावात तुमच्या. हो, सासू सासऱ्याची प्रतिष्ठा इज्जत करत जा. लय कष्ट केले हो मागच्या लोकांना. माझं काय फार वय नाही, पण मी डोळ्याने इतक्या परिस्थित्या पाहिल्या. जेवण झाल्याच्या नंतर माणसं चिमण्या इजून झोपत होते. हो, आपले बापदादे चिमण्या इजून झोपत होते, कारण उद्याच्याला त्या दिव्याला घासलेट पुरावा आणि लेकरासाठी 2 पैसे जोडून ठेवा. इतके प्रयत्न केले आपल्या बापदाद्यानं. एका एका लुगड्यावर संसार केला. गावाला जाताना चांगलं लुगडं नेसायचं आणि 2-3 रंगाचं लुगडं आपल्या मावल्याने नेसलंय. आणि ह्या टिकल्यावाल्यासाठी, ह्या जीनच्या पॅन्टीवाल्यासाठी जमिनी कमवून ठेवल्यात 72च्या दुष्काळात. त्याने जर 72च्या दुष्काळात जमिनी विकून म्हातारी गोवायला नेली असती ना, मजा मारली असती ना, तर आपल्याला नाशिकला गटार उपसायला जावं लागलं असतं. विडाला विडाला विडाला. सोपा परमार्थ आहे, चांगलं वागणं हाच मोठा परमार्थ आहे. असो, ए पार्था, इथपर्यंत आलत ना अर्जुना, ए धर्मा, बोलो रे द्वारकेतल्या मालकाला. काय सांगू आता संतांचे उपकार योगेश बुवा. अर्जुनानं भीमाला बोलवलं आणि सांगितलं, हे दादा, मालकाला बोलायचे. भीमाच्या कंठात एवढी मोठी ताकद होती, त्यानं आवाज दिला की हस्तिनापूर ते द्वारका म्हणजे दिल्ली ते गुजरात, बरोबर तिथं आवाज जायचा. आणि भगवान आले. एक जण विज्ञानवादी म्हणला, हे असं कसं शक्य आहे? नको मानू काका, नको मानू. मानील तो देईल काय, न मानील तो नेईल काय, काय घेणे आमच्याशी. तू नको न मानू, तुला कोणाला मानायचं ते मान, तू ठरव. मला एक कळत नाही, मुस्लिम समाजाचा भंगार विकणारा गोंदीकर बाबा तो त्याच्या देवाला मानतो, मिस्त्री काम करणारा त्यांच्या देवाला निष्ठेनं मानतो, तर सर्वोच्च श्रीमंत मानतो. आपल्याच जन्माला काही अवलादी आल्या, राहत्यात आपल्यात, खात्यात आपलं,
सगळं 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 आपलं आणि इचकित्यात आपलं. मग हे नेमके आपल्यात नाहीत आणि मुसलमानात नाहीत. देवाला पण विचार पडत असन या भडव्याला मेल्यावर कुठं टाकाव. हे हिंदूच्या कुळात जन्माला आले तर अनुकरण हिंदूचं करीनत, हो, आणि एक तर तिकडं जाऊन सुनता करीनत. म्हणजे नेमकं मानायचं तरी पंढरपुरातल्या मालकानं कोणाला? याला चारवाक म्हणतात ना, आपल्यात राहून आपलं इचकित त्याला चारवाक. हे कसं शक्य आहे? तिथं कसा आवाज जाईल? अरे जात होता, जात होता. आता विज्ञान युग लय शहाणं झालंय होय. एका घरी गेलो मी, ते म्हणे बातम्या पाहायच्या का? मी म्हणलं टीव्ही आहे का तुमच्या इथं? आम्हाला काय माहिती, मी तो ऑपासून हिशोबात राहतो. लय म्हटलं इचकायचंच नाही, आपल्याला काय करायचंय? टीव्ही म्हणले, हो टीव्ही. भिताड आमचं सगळं टीव्हीचे, हो, 11.5 बाय 22 फुटाची टीव्ही. बटन डोळे मिचकिले की टीव्ही सुरू झाली. त्या टीव्हीचे सेन्सर त्याचे ते त्याच्या डोळ्याचे जुळलेले. पेट्रोल पंप थंब लावल्याशिवाय सुरू होईना. ह्या काही काहीचे मोबाईल येत ना भिताडासारखे, बापाच्या हातात गेल्यावर मिळत पळण, ते पोरालाच त्याचं लॉक माहीत. हो, त्या काळातले लोक काय साधे असतील का? घरी बसल्या बसल्या आंधळ्याला टीव्ही दाखवत होतो. व्यास कृपा दीपकू संजय झाला. काय कुरुक्षेत्रावर झालंय ते घरी बसलेल्या आंधळ्याला संजय टीव्ही दाखवत होता. काय ताकद असेल ती? आवाज गेला द्वारकेच्या मालकाला हजर. काय आत्याबाई, नातं किती गोड होतो. पंढरपुरातला मालक कुंतीचा भाचा आहे. कुंती पंढरपुरातल्या मालकाची आत्या आहे. पंढरपुरातली मालक अर्जुन, मालकाची बहीण अर्जुनाची पत्नी आहे. अर्जुन सख्खा मेवना आहे. किती मोठ्या माणसाची नातं, किती मोठ्या माणसाची. आपण कोणालाही मोठं म्हणतो. भंगाऱ्या भोंगाऱ्याला मोठं म्हणी जाऊ नका. मोठं कोणाला म्हणायचं? जे आपल्याला मोठं करतो त्याला. हो, झाडाखाली सोयाबीन वाळतच नाही पण तिला शेंगा लागत नाहीत. हा, झाडाखाली ऊसाल किती बी पाणी द्या, त्याला 4च्या वरी पेरेत लागत नाही. 5वं पेर असं मुरकुल्यावानीच झाडाखालच्या ऊसाला, झाडाखालच्या सोयाबीनला. झाडाखालचा कापूस वाळत नाही पण बोंड धरीतच नाही. तसे मोठाले झाड बारकाल्याला मोठं होऊच देत नाही. आणि काय म्हणून मोठं म्हणायचं मग त्याला? मोठा पंढरपुरातला आपला, सगळ्यांचा मोठा पंढरपुरातला, काशीतला. मोठी संत येत हे आपल्याला मोठं करतो. आल्याच्या नंतर सांगितलं, कृष्णा जी आत्या पाय तुझ्या मामांकडं. आत्ते मामा होते पडलेले, ते आलील पायाला हात लावून. काय सांगू आता संतांचे उपकार. तर कमरापासून खाली लुळुपुळू शरीर झालं. काका काय नव्हतं राहिलं, काय नाही. कुंतीन सांगितलं, कृष्णा अरे जावेनं काल वाण दिले रे मला हत्तीवर बसून, आणि पुढच्या संक्रांतीला तिला वाण परत करायचंय. म्हणून एक संक्रांत होईपर्यंत कपाळावर कुंकू असावा. टस 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 डोळ्यातून पाणी आलं. कोणाला सांगू लागली? पंढरपुरातल्या मालकाला. कृष्णा एक संक्रांत होईपर्यंत कपाळावर कुंकू पाहिजे रे, मग मी गांधारी ताईचं वाण परत करीन. ठीक आहे आत्या. यमराज जी मालक, आमच्या आत्या मामाला आयुष्य किती आहे? उद्या दुपारा 12:30 वाजता जाणार आहेत. बाण लागला कुंतीच्या काळजाला. काल परवा संक्रांत झाली आणि 12:30 वाजता उद्याला मालक जाणार आहे. कसल्या पुढच्या संक्रांतीला वाण देता येते? नाही देता येत आपल्याला. काही जमत नाही का रे माग पुढं? नाही जमणार मालक. बऱ्याच लोकांनी फॉर्म पाहिलाय, मृत्यूचं पत्र पाहिलंय, आता नाही काही खाली माग पुढं करताय. ठीक आहे म्हणजे येतो आत्या. या म्हणले कृष्ण. धर्मानं विचारला, आई नरोष आहेस? हो रे बाळा, उद्याला मालक जाणार आहेत. रात्रभर झोप नाही, रात्रभर. पहाटे उठल्या, स्नान आटपलं, पूजा नित्यनेम आटपला,
अर्जुनाला सांगितलं, पार्था पितामहाला बोलवतोस? आणि अर्जुन भीष्माचार्यांच्या शिबिरावर पोचले, प्रणाम केला. गुरुदेव बोलवलंय आईसाहेबांनी. कोणी? पृथक्की ना. पृथक्की म्हणजे कुंती. कुंतीचं नाव पुराणातलं पृथक्की. अहो कविता इतक्या गोड होत्या हो. पुराणाची भाषा कवितेत पण दिलती. आता 1964 ला पदाचारी मिशन संस्था भारतात आली आणि त्यांनी पाठ्यपुस्तक निर्मितीवर घाला घातला. आणि आता ह्या 7-8 वर्षामध्ये पाठ्यपुस्तक निर्मितीचा खेळीच केला. नाहीतर मी शाळेत होतो तोपर्यंत पाठ्यपुस्तक निर्मितीचा कारभार इतका गोड होता. संत वाङ्मयातले पाठ होते, संतांची अभंगवाणी कविता होत्या, कविता सुद्धा चांगल्या कवींच्या होत्या. इतकं पार्थ ते पृथक्कीचे बाळ, शास्त्र अभ्यासी गातला काळ, मजशी दिशे आळू माळ, खादाड निद्रा हरणीशी. हे महाभारतातले पुरावे 5वीच्या विद्यार्थ्याला बाळकडू देण्यासाठी, 10वीच्या विद्यार्थ्याला बाळकडू देण्यासाठी पुराणातले पुरावे होते. किती पाठ्यपुस्तक निर्मितीला गोड मानावं. पण आता हे सगळं आलं. पप्पा माझ्या मम्मीचे, मम्मी माझ्या पप्पाची, लेकरं कोण्या भूताची. या कविता कोचल्या. हो, ते ओरिजिनल सगळं जाळून टाकलं. फार गोड होतं, फार गोड होतं त्या काळात, अत्यंत गोड. पृथक्कीनं बोलवलंय जी. बर येतो म्हणे. गुरुदेव लवकर बोलवलं. हो रे 11:15 येतो. म्हाताऱ्याला माहित असावं आज हस्तिनापुरात यम येणार आहे. ते का सामान्य म्हातारा होतं का? 7 चिरंजीव, त्याच्यापैकी मागचा बाबा एक मारुतीराय. गुरुजी यांच्याकडे यम येऊच शकत नाही कारण हे अमर आहेत. पण ह्या 7 लोकांपेक्षा एका काकणानं भीष्माचार्य पुढे होते. कारण भीष्माचार्य विच्छामरणी होते. ते जर म्हणले मला थांबायचं तर यमाची टप्पर नाही न्यायची. आणि ते जर म्हणले योगेश बा मला यायचंय तर यमाला तात्काळ सगळं काम सोडून यावं लागत होतं गजमलदारा. त्याला म्हणायचं इच्छामरणी. ते फक्त विश्वात एकच व्यक्ती, त्यांचं नाव भीष्माचार्य. कळत होतं त्यांना आज कोण येणार आहे. आले तिथं. काय ग पृथक्की? काही नाही, बसा. दर्शन घेतलं कुंतीनं. एक सांगू तुम्हाला, कुंतीनं ज्या वेळेला भीष्माचार्यांचं दर्शन घेतलं का, त्यावेळेला भीष्माचार्यांच्या डाव्या डोळ्यातून पाण्याचा थेंब आला. पाण्याचा थेंब आला. धर्म हा सात्विक आणि सदाचारी पुण्यशील व्यक्ती होता. धर्मानं एकांतात भीष्माचार्यांना विचारलं, पितामह आईनं दर्शन घेतल्याबरोबर तुमच्या डाव्या डोळ्यातून पाण्याचा थेंब का आला? धर्मा तुझ्या आईच्या कपाळावरचं कुंकू थोडं रुष्ट दिसलं रे. रुष्ट दिसलं म्हणजे रुसल्यासारखं दिसलं कुंकू. याचा अर्थ आज पंडूराजा जाणार आहेत. हे ज्याला कळतंय त्याला साधू म्हणायचं. कुंकू रुष्ट दिसले कपाळावरचं. हे पृथक्की. जी बाबा. नाराज आहेस? होय पितामह, मालक थोडे आजारी येत. बर गेले पितामह. खांद्यावर घोंगडी होती. गोंदीकर बाबा घोंगडी आथरली. भीष्माचार्यांना घोंगडी सिंहाच्या मानेवरच्या केसाची होती. एकही सिंह मारला नाही. शब्दवेधी पारंगत होते. बाण सोडा की शब्दवेधात जायचा. मानेची बट घेऊन घ्यायचा. केसाची बट सिंहाच्या मानेवरली, त्याची घोंगडी बसायला आथरली. भोगाला अग्नी लावलेली माणसं होती. ज्यानं भोगाला विस्तू लावला तो पलंगावर कशाला बसेल? ज्यानं वासनेला विस्तू लावला ते गाद्यावर कशाला बसेल? ते भीष्म होते. भीष्म. घोंगडी आथरली. हाना म्हणे पंडूला. झोपिलं पंडू राजाला. पायथ्याला बसले. 12-12:15 वाजता दारात एक भिक्षा मागण्यासाठी आला. भिक्षां देहि मा. भिक्षा वाढायला. भावनिक आहेत आपल्या महिला. एवढ्या भावनिक, एवढ्या भावनिक. त्यातली त्यात मराठवाड्यातल्या बायका इतक्या भावनिक. गाडी आल्या सैलानीला पण जाते. फक्त गाड्या फुकट यावा. इतक्या भावनिक आहेत आपल्या मराठवाड्यातल्या. हो, सकलादी बाबाला पण पळत्यान. हो, तुरुत पिराला पण जात्यान. आपल्याकडे देव कमी झाले ना. इतकी भावना नाही होतो गेली पाहिजे. मर्यादा असली पाहिजे त्या भावनेला. एवढी नाही होतो जावा. हो.
काल परवा तर एक बाई म्हणली जिला एक पोरग आहे तिनं चैन घालून मी म्हणलं तुला गुरु करतो. काय शास्त्र कुठं आणत्यात आणि यायला कोण सांगते, काय यायच्या भावना उतू जात्यात, काही मिळच नाही. हो, संक्रांतीला काय नु करा, आमको कराव तमको कराव, यायला महाराज बी कुठे भेटते, दगड उचलल्या विचू निघतो तसे. ते महाराज तरी दाखवता यायच्या बसायच्या जागाच आणतो निबर काठीनं. 2-2 महिने त्या भडव्याला खाली बसता नाही आलं पाहिजे. शास्त्र म्हणेल ते सांडावे, ते राज्यही तृण मानावे. मी तर म्हणतो ज्ञानोबराय तुकोबाराने जे सांगितलं ते आपण आचरणात आणायचं, भडव्यानं सांगितलेलं आपण काय आचरणात आणायचं. विठाला विठाला विठाला. एकादशी न धरणाऱ्या कितीतरी बायका इथं बसल्या बसल्या सांगतो मी काय गांजा ओढून फिरतोय, माय काय गोळ्या संपल्यात का? एकादशी न धरणाऱ्या दाखितो. पिवळे गुरुवार ढवळे बुधवार धरणाऱ्या कितीतरी दाखितो. आपल्या ऋषी मुनींना हा संप्रदाय ऋषी प्रणित आहे, हा संप्रदाय मुनी प्रणित आहे, हा संप्रदाय वेद प्रणित आहे, हा संप्रदाय शास्त्र प्रणित आहे, हा संप्रदाय पुराण प्रणित आहे. डाले गुरुजी ह्या 5 लोकांनी जे सांगितलं ते आपण करायचं, मधल्या भंगाऱ्यांचं नाही ऐकायचं. वाटलं होऊन जाईल. कशाला इतका कडबा घेता? अहो, एका खुंटीला इतकं वजन अडकावा, खुंटी बी वाचली पाहिजे आणि पिशवी तुटली नाही पाहिजे. पण त्या खुंटीला 5 किलो वजन सहन होतंय, तिला 12 किलो अडकिलं, खुटी मोडली आणि पिशवी खाली पडल्या, तेलच आणलं. हे आपले असे धंदे, त्याच्यामुळे आपल्याला काय मेळ बसत नाही. विडाला विडाला सव्वा 12 वाजता भिक्षा मागण्यासाठी एक व्यक्ती आला. लय भावनिक हो, लय भावनिक. मी नुसतं एखाद्या कीर्तनात सांगावं मला आमक आमक केलं, मी अशी अशी दोरी दिल्यावर तमक तमक होते, मला घरी बसल्या बसल्या पैसे मिळतील. रांगच हाय का बाळू घरी, हाय का बाळू घरी, हाय का? मला दोरे कमी पडतील इतके पैसे लागतील दोरे आणायला. हो, सुरूच 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 सुरूच. काय आपण किती मोठ्या राज्यातली माणसं आहेत, वाघिणीचं दूध पिणारी माणसं आहेत आपण. ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे, नामदेवर आहे, चोखोबर आहे, नाथ बाबा, सावता बाबा, शेना महाराज, रविदास महाराज, कबीर महाराज, मीराबाई, जनाबाई, मुक्ताबाई, सखूबाई, अशा संतांचा वाद ज्या राज्यात आहे त्या राज्यातली माणसं आपण आहेत. वाघिणीचं दूध चपाती चुरून त्या दुधात खालाय. शुहीन येली गोंदीकर बाबा काका, शुहीन येली, आणि वाघिणीच्या शुहिनीच्या दुधात चपाती चुरून खालाय, तरी शेपुडी पाळली. तुळशी खाला, तुळशीच्या बाजूलाच मेखरवली, तिथंच बांधली, पार करंडी ती तुळस ती. मी म्हणलं आता तुम्ही वाघिणीचं दूध खाल्यान शेपुडी कशाला? बब्याला ऊन लागल्याच्या नंतर त्याच्या कानात शेळीचं दूध टाकायचं, बोकड्या घालू बब्याच्या कानात बोकड्या. वाघिणीचं शुहिनीचं दूध प्यायला ऊन लागत असतं का? तसला आपला नुसता हलकट पोकळपणा झाला आपला. आपला भाव शिळ्याकडी कशी फसफस उतू येते असा भाव आपला कोणीकडे उतू चाललाय. कोण्या राज्यातली लोक आहेत आपण? ज्या राज्यातल्या मालकाला, ज्या विश्वातल्या जगाच्या मालकाला, ज्या राज्यातल्या नामदेवरायनं थरथर कापावा. पाषाणाची मूर्ती कापे थरा थरा, जेवे भरा भरा नाम्या संगे. विटेवरचा मालक नामदेवराय पुढे थरथर कापला, मांडी खालून खाली भोईला बसला आणि नामदेवरायच्या ताटातलं खात होता. अशा राज्यातली माणसं आहेत आपण. भाकडवाद कशाला ऐकायचा? इथं ऐका पुराण, सरळ 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 पुराण ऐकायचं अशा महात्म्यांच्या मुखरविंदातून. आमची इथं भागवतकार आले, हे होते ना फकरू महाराज आहेत ना गावातले, हे उतू आले तुमचे पण 1.5 पैसे. म्हणलं भागवतकार कुठे आहेत? ते स्टेजच्या मागं जाऊन बिडी ओढू लागली. अरे म्हणलं हे गाव जाळीत ना रे गिरगाव. हो, मी बरं झालं शोधला राहिला आलो, नाही तर यायच्या सोबत मी बी वर पळन. एक बोललो तर ते लिपस्टिक लाईत होतं वाटाला आणि मग भागवत सांगत होतो. वक्ते बाबा म्हणायचे पुरुषानं 2दा आरसा बघावा,
आणि स्त्रीनं जीवनात दिवसात 3दा आरसा बघायचा. जी बाई भिंगापशी जास्त जाती का तिच्या भाकरीत केस गवसतीतच, तिच्या पिठल्यात केस, तिच्या भाजीत, म्हणजे कव्हा दाताळ तिच्या उशालात न. हा, भाकरी करताना इचूर नको, काठोटीत नको टाकू उंड्यात. हो, कामिनीयाम त्रिदर्पणो भय जाया पुरुषाम दिवत दर्पण असतात ते वचम नैवम गांजा कसम लिखितम. हे गांजा फुक्यान दिले का? हा का गोठ्या खेळणाऱ्यानं दिले? या बा, पुरुष जर जास्त नटत असल तर वैकुंठवासी धर्मभास्कर वक्ते बाबा म्हणायचे, हा माणूस जरी असला तरी याच्या स्त्रीत्वाचा भाव आहे, म्हणून हा जास्त नटायला लागला. विठाला विठाला विठाला. चांगल्यांच्या मुखारविंदातली कथा ऐकजा, उद्धार होईल तुमचा. हरिदासा मुखे मालकांचं वाक्य, हरिदासाच्या मुखारविंदातलं श्रवण झालं की आपल्याला मोक्ष प्राप्त होत असतो. चला, 12:15 वाजता दारात भिक्षा मागण्यासाठी व्यक्ती आला. कुंती आई साहेब म्हणल्या, धर्मा जी आई सूप घेऊन ये. सूप सांगितलं. गोंदीकर बाबा धान्यात सूप खूप शिलं आणि कुंती दारातल्या महाराजाला वाढायला गेली. पण ते महाराज लय रगील होतं. ते म्हणला, लग्न झालेल्या स्त्रीच्या हातचं घेत नाही. लग्न जरी झालं नसल, लग्न करायचं असेल प्रकाश बुवा तर त्याच्या हातचं घेत नाही. मला 2च लोकांची भिक्षा लागते, एक तर ब्रह्मचारी, एक तर संन्यासी. काय भाव माझ्या कुंती आई साहेबाचा, याच्यावर सांगत होतो. भाव उतू जावा पण येडा नाही. असा कोणीकडे बी नाही उतू गेला पाहिजे, खाल्लं गाव वाहून झाला. हिशोबात असला पाहिजे भाव, हिशोबात हिशोबात हिशोबात. इतका आनंद योगेश बुवा कुंतीला, माझ्या दारात अनुरागी मागायला आला. आणि आज एक ब्रह्मचारी घरात आहे. त्या ब्रह्मचार्याचं नाव भीष्माचार्य. अंथरुणावर बसलेले होते घोंगडीच्या. पंडूराजा पडलेले आहेत, पायथ्याला घोंगडीवर बसलेत. आणि कुंतीनं सांगितलं, पितामह, दारात आलेला अनुरागी सिद्ध आहे. मनानं उपमा दिल्या. तो अनुरागी आहे आणि तो यती ब्रह्मचारी किंवा संन्यासाच्या हातची भिक्षा पाहिजे. आणि योगायोगानं तुम्ही आमच्या घरी येत, तुम्ही त्या महाराजाला भिक्षा वाढा. तो काय म्हणा पितामहानं? प्रथकी त्याला म्हणावं 12:30च्या नंतर वाढतो. कारण हिला वाटत होतं महाराज, पण ते महाराज नव्हतं ना, ते दक्षिणेचा राजा होता. तो यम होता, यम महाराजाच्या रूपात आलता. 12:30 वाजल्याच्या नंतर कुंती आई साहेब म्हणल्या, महाराज थांबा ना. आता काय थांब म्हणे ती, येतो मी. ते भिक्षेला आलत नव्हतं, हिच्या मालकाचा प्राण काढायला लागतो. दृष्टांत संपला. भीष्माचार्यांनी यमाला आवाज दिला, हे दक्षिणाधिपते यमराज, आयुष्य किती दिवस? आता 12 संक्रांती. म्हणून आपली जुनी लोक शिकलेली नव्हती, पण ते म्हणायचे एक आणि टळली की 12 वर्ष ताण नाही. असं एक मन होतं बरं आपल्याकडं. मला वाटतं ते फार काही शाळेत जात नव्हते, पण विवेक संपन्न होते ना, माणसं माणसात बसत होते ना. आता शेजाऱ्याचं काय चाललंय मोबाईलच्या नादात काहीच कळलं. आमची बैलगाडी, परमेश्वर काका आहेत ना, बैलगाडी सोडली आमच्या दारात. आमच्या तिथून ट्युशनला पोरण पोरी जाते. राजे भाऊ बाबा, ते तुम्ही बांधलं ते कळणच ना तुम्ही. हो ना, हो ना, हो. ते सोडा बनते, ते सुधरण ते. हो, आता तर लय वाढोळ कीर्तन करतो. अहो, एक पोरग मोबाईलच्या नादात आमच्या गाडीच्या आखरीवच गेलं. त्याची 1.5 इंच मांडी फाटली. ते म्हणला, इथं लावित असतात का? मी म्हणलं, कुठं छतावर ठोका गाडी, तुला दिसत नाही का? हा, 37 फुटाचा रस्ता आहे ना. मला नादात कळलंच नाही मोबाईलच्या. इतकी पागल आवलाद, कळलं बाजूला कोणी. इतका इतका मला सांगा, रस्त्याने चालताना जो बैलगाडीवर जातोय ह्यो कलेक्टर होऊ शकतो का? ह्यो मायबापाला घुमवायलाय. ते बिचारे लोकांचे काम करू करू ट्युशनला पैसे द्याले आणि हे बैलगाड्यावर चढ, कशावर चढ, चुंबळ्या. आणि म्हणून आपला विवेक हरपलाय. माणसांनी माणसाच्या सानिध्यात जावं. त्याच्यासाठी सप्ते आहेत, त्याच्यासाठी नवरात्री आहेत, त्याच्यासाठी गणपतीचा उत्सव आहे, त्याच्यासाठी हे संप्रदायातले कार्यक्रम आहेत. निदान या निमित्तानं तरी एकूण एका जवळ येत जा. ह्या निमित्तानं तरी येत जा एकूण एका जवळ.
अशी तर आपण बोलायला तयार नाहीत एकमेकाला. असो, 12 वर्षांच्या संक्रांती आता वाण द्यायचा. दृष्टांत संपला. कोणाला सांगितलं होतं आधी काम? पंढरपुरातल्या मालकाला. यमाला विचारलं जमतंय? नाही. तुम्ही म्हणताल मग देवात पावर नाही का? देवात पावर आहे, पण बायोडाटा पाहून. देव तुमचा बायोडाटा तपासतो आणि त्याच्यात जर तुमचं भलं असेल तर ते सांगतो भलं होणार आहे. बायोडाटा बदलायची ताकद देवात नाही. कर्मे श्रीराम वनवासा गेला, पण तुमच्या प्रारब्धाचा बायोडाटा चुरगाळा करून इस्त्यात फुकून द्यायचा आणि तुमचं चांगलं करायची ताकद संतात. एक संक्रांतीला वाण देऊ शकत नव्हती बाई, 12 संक्रांतीला जावाला वाण दिलं. ही भीष्माचार्य नावाच्या साधूची कृपा. म्हणून पहिल्या कडव्यात भगवान प्रभू रामचंद्र एका यज्ञाच्या संरक्षणा करता गेले. उपकार सांगतोय संतांची. एक ऐकलं तर पुढे ऐका. त्या यज्ञाचं संरक्षण झालं आणि त्या यज्ञाचं आयोजन करणाऱ्या महाराजांनी प्रभू रामचंद्रांना सांगितलं, रामचंद्र आपणाला मिथिलेला जायचंय. मिथिलेला गेले. मिथिला ही राजा जनकांची नगरी. जनकाला 1200 पत्न्या होत्या. मोठा राजा. जनकाच्या नगरीत प्रभू रामचंद्र गेले. स्वयंवर होतं तिथं. सीताई साहेबांचं लग्न होतं जनकाच्या मुलीचं. आणि त्या लग्नात ती नियमाची प्रणाली होती. हे कोदंड त्र्यंबक धनुष्य म्हणायचे त्याला. त्याला कोदंड त्र्यंबक धनुष्य. हे जो कोणी मोडीन त्याला माझी मुलगी माळ घालीन. बाकी भंगाऱ्या भुंगाऱ्याला, वाट्यावर फुटाने खाणाऱ्याला. रावणाला म्हणायचंच नाही कोण्याच पुराणिकानं की रावणाला धनुष्य मोडत नव्हतं. गोंदीकर बाबा हे मूर्खपणाचं टोक आहे. झाले गुरुजी, सांगू तुम्हाला मुद्दा. हे मुळात धनुष्य शिवजीचं. मुळात धनुष्य योगेश बुवा भगवान शिवजीचं. मग भगवान शिवजीकडचं हे धनुष्य विश्रांतीला ठेवल्याच्या नंतर मस्तारडेले हत्ती साखळीनं धनुष्याला बांधित होते. आगा मत्त कुंजराचे निस्थिता कोदंडाती भय गलाश्रिता पदाम चौंगिया चौंगिया स्थिता भास चिकळे. या हलकटाचं वाक्य काय? अधिकाऱ्यांचं वाक्य. मत्त झालेले हत्ती 84 हत्ती त्याला बांधले साखळीनं. तर 24 घंटे यांना दिल्या 6 फूट सरकत होत. 84 हत्तीनं 24 घंटे पिळे घेतल्या 6 फूट सरकत होत. 6 फूट. किती जड असेल ते धनुष्य? होय काकडे, किती धनुष्य असेल? आणि तितकं जड धनुष्य शंकर खांद्याला अडकीत होते. काय खांदा असेल त्या शिवजीचा. आणि ते धनुष्य खांद्याला अडकून शिवजी नंदीवर बसत होते. आता सांगा बरं नंदीची ताकद किती असेल? तो का असा तसा नंदी थोडाच होता. बायकोनं पाठीलेला दळणाचा डबा आणणार. हा हा ह्यो दळ्या नंदी झाला. चौऱ्याऐंशी हत्ती 24 तासात 8 प्रहरा माझारी तर इतिहास चौंग्याचे निर्धारी. हे मूर्खांचं वाक्य नाही सज्जनांनो, हे पुराण सांगते. आणि पुराण तुकोबारायांनी कंठात ठेवलं. तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे आणि पाहावे पुराणी विचारून. पुराणाचा रस गोड सांगितला. हो, आपल्याला काही लोकांचे पुराणात चरित्र आले की असं वागल्याच्या नंतर त्याचं वाजलंय, आपण तसं वागू नये याच्याकरता पुराण ऐकायचे. पुराणाची रस गोड सांगितले. मग 84 हत्तीला 6 फुटाच्या पलीकडे सरकत नाही इतकं जड धनुष्य शंकर खांद्याला अडकीत होते. शंकर किती जड असते. आणि धनुष्याला सह शंकराचं वजन नंदी पाठीवर घेतो. आता नंदी किती जड असेल? नंदी, शंकर आणि धनुष्य कैलासावर फिरत होते. या तिघायचं वजन सहन करणारा कैलास पर्वत किती जड असेल? कैलास, नंदी, शंकर आणि धनुष्य मळणी यंत्राच्या चाळणीसारखाच रावणानं हलीला. चारी गोष्टी शिवजी, कैलास, नंदी
आणि धनुष्य रावणानं हरिलं गोंदीकर बाबा. सामान्य ताकद असेल त्याच्यात, मग धनुष्य उचलत नव्हता, हा मूर्खपणा आहे. उचललं नाही, जगदंबेची अवकृपा, रावणावर जगदंबेची अवकृपा झाली, नाही तर धनुष्य कधीच उचलत होतं. आता बघा संतांचे उपकार. ज्या वेळेला रावण धनुष्य उचलणार त्यावेळेला सीतेचा चेहरा नरूस झाला, हे संतांना कळतंय. कुंतीच्या कपाळावरचं कुंकू रुसले हे भीष्मांना कळालं, आणि सीतेचा चेहरा हा नरोस झालाय एका ब्रह्मवेत्याला कळालं. शुक, याज्ञवल्क, दत्त, कपिल मुनी हरीशी जाणवणी हरी झाले. 4 ब्रह्मवेत्यापैकी एका ब्रह्मवेत्याचं चरित्र तुम्ही इथं ऐकता, शुकाचार्यांचं, महाराजांच्या मुखारविंदातून. आणि याज्ञवल्कल्य नावाचे ब्रह्मवेत्ता राजा जनकाकडे राहत होते. काय अधिकारी असेल जनक राजा, ब्रह्मवेत्ता त्यांच्याकडे, ब्रह्मवेत्ता. त्या ब्रह्मवेत्यांनी सीतेकडे बघितल्याबरोबर लक्षात गेलं, सीते जी गुरुदेव बोलवलं, भाई आज तुझं लग्न होणार आहे. ह्या राजातला कोणीतरी एक जण धनुष्य उचलणार आहे, ते कोदंड मोडणार आहे, आणि लग्नाच्या दिवशी नवरी किती प्रसन्न असावा. तिनं सांगितलं, गुरुदेव 1 नंबरच्या व्यक्तीशिवाय कोणी धनुष्य उचलू शकत नाही, आणि तो मला आवडत नाही. आणि याज्ञवल्क्यानं सांगितलं, बाई त्याच्याशिवाय दुसरं कोणी धनुष्य मोडू शकत नाही, आणि मला त्याच्यासोबत लग्न करायचं नाही. याज्ञवल्क्यानं सांगितलं, बाई याच्यातला आवडतो कोण तुला? आता आल्याला, सगळ्यात शेवटी आलता, खुर्ची पण नव्हती. नैव अधिष्ठिता जाय हो येत रघुवंशास्त तेवचहा. 56 देशाच्या राजांच्या खुर्च्या लागलेल्या. दशरथ राजाला आमंत्रण नव्हतं. ते का नव्हतं त्याच्यासाठी एक कथा ऐका, फार सुंदरशी कथा, पण ती आज नाही सांगत, आता जाऊ दे, आज नकोय. मग खुर्च्या संपूर्ण बेतल्या. नैव अधिष्ठित जायते यत् स्वयंवरास्त ते. त्या लग्नात प्रभू रामचंद्राला खुर्ची नव्हती, आयत्या वेळेला खुर्चीचा पर्याय केला, आणि मग बशिलो, आणि ते मला आवडते. एक काम करावं लागतं सीते, स्वयंवर लांबवावं लागतंय. मग त्रिया माझारी भये भास्करो तेजोनिधी जाय आगा निशापतीचे नि सोय मुहूर्त सांडी. आणि मग 3 दिवस मुहूर्त पुढे ढकलला. आपण सांगावा ती दिशा. तिथं ब्रह्मवेत्ता आहे, तो ब्रह्मवेत्ता सांगेल ते पर्व काळ. 3 दिवस मुहूर्त लांबवा. सांगितलं कशा करता बघा. बाईला देव आवडत होता, आणि देव शेवटच्या क्रमांकाला होता. धनुष्य उचलायला योगेश बोरावण होता, आणि बाईल त्याच्यासोबत लग्न करायचं नाही, आणि देवपती पाहिजे, साधूच्या कृपेशिवाय भेटणारच नाही. लग्न लांबिलं. 3 दिवस रावणान त्याच्या खुर्चीवर लिहून गेला, ममम अधिष्ठितम सिंहासनस्तते वचम लंकेशा भवति प्राणियाम. या खुर्चीचा अधिकारी मीच. 1 नंबरच्या खुर्चीवर कोणी बसायचं नाही. विमानात बसलं, निघून गेलं. त्याच्याकडे 14 विमान होते. बसल्या एका विमानात बसून निघून गेलं. काय टप्पर आहे कोणाच त्या खुर्चीवर बसायची. बाकीचे राजे लांब लांब होते, रथात हत्तीवर आलेले, ते म्हणले थांबू इथंच, आपली सोय केलेली होती राजाने, थांबले तिथे मस्त ते. आणि मग या 3 दिवसामध्ये सीताई साहेबाला ब्रह्मकन्येची आराधना करायला सांगितली, सरस्वतीची. आणि सरस्वती आईसाहेब प्रसन्न झाल्या. सरस्वती आईसाहेब प्रसन्न झाल्या. आणि प्रसन्न झाल्याच्या नंतर काय पाहिजे? काही नाही आईसाहेब, काही नाही. लक्ष्मी सरस्वतीला हात जोडायली. लक्ष्मी सरस्वतीला हात जोडायला लागली. तुम्हाला एक सांगू का गुरुजी, सरस्वती एक अशी देवी आहे, तिची कृपा झाली की लक्ष्मी पाणी भरती. तिची कृपा झाली की योगेश बुवा लक्ष्मी पाणी भरती. आणि तिची कृपा झाल्यावर जर संप्रदायातले नियम नाही पाळले तर सरस्वती लक्ष्मीला सांगती ह्या मेल्याच्या घराला फुकून दी. हो तिची, कारण सरस्वती शिव मिळूच नाही. तुम्ही विचार करा, तुम्हाला तर माहीतच आहे गोंदीकर बाबा, पण कुठलंही पुराण वाचा, कुठलाही गाथा वाचा, कुठलाही ग्रंथ वाचा, प्रत्येक ग्रंथाच्या सुरुवातीला सरस्वतीचं स्तवन आहे. ज्ञानोबारायांनी वर्णन केलं, नाथबाबांनी वर्णन केलं, तुकोबारायांनी वर्णन केलं, नामदेवरायांनी वर्णन केलं, गणपती बाप्पाचं
आणि सरस्वती माते, विद्येची मालकीनी ना ती, विद्येची मालकीनी. आणि त्या देवीला बोकड्या जमत नाही, आठखुरी जमत नाही, कोंबडं जमत नाही, कंदुरी नाही. त्याच्यामुळे ती देवी संतांनी मानली ना. आपल्याकडे बऱ्याच लोकांना तोंड सुख घ्यायचा नाद आहे आणि देवायला बदनाम केलं. आता 2 देवी पसली हिंसा बंद केली. आदरणीय हरिभक्तीपरायण गुरुवर्य वयोवृद्ध तपोवृद्ध भगवान महाराज आनंदगडकर त्यांनी 2 ठिकाणच्या देवी पसली हिंसा बंद केली. वाघरुळचीन पुढला कुठलं गाव रे, नांदापूर एक गाव, 2 गावातली देवी पशी हिंसा होत होती, गुरुजी बंद केली. तर त्या बाबांना किती पुण्य लागलं मला नाही सांगता येणार. हजारो यज्ञाचं पुण्य. नामनिष्ठ मुक्त कैवल्य सद्गुरू भगवान बाबा आनंदगडकर वयोवृद्ध, त्या परिसरातलं वारकरी संप्रदायातलं रत्न आहे ते रत्न. त्यांनी ते बंद केलं, बंद केलं. मला सांगा, ज्या देवीला बोकड्या लागतो ती तुम्हाला काय देणार आहे? ज्या देवीला आठखुरी मेंढी लागती ती तुम्हाला काय देणार आहे? म्हणजे तीच भिकार चोट आहे ना. पट्टी करून उभा राहणारा तुम्हाला काय देणार आहे? जे पती करायला ते तुम्हाला काय देऊ शकते? आपल्या पोटाची रडते मागती सिद्धे अवदान, आपल्या पोटाची जमते मागती सिद्धे अवदान, आपल्या पोटाची रडते मागती सिद्धे अवदान, आपल्या पोटाची रडते मागती सिद्धे अवदान. तरी हे दरी दैवते कोणती भूती भूते घेते, आपल्या पोटाची रडते मागती सिद्धे अवदान, दैवते कोणती भूती भूते आपल्या पोटाची रडते. शेंदरी हंदरी दैवते कोण पूजी भूते केते. जे स्वतःच्या पोटाकरता भीक मागते ते तुम्हाला काय देणार आहे? मला सांगा, एक जण म्हणला आमच्या भाषीला पोरग नव्हतं, मग ती मसुबाला मेंढी कापल्यावर तिला पोरग झालं. त्या भाषीचा मामा काऊन नाही कापला? तिला 7-8 पोरं झाले असते ना. आडवा कापायचा, कमरापासून खाली माणसाला खाल द्यायचा आणि वरी बायाला खाल द्यायचा शिजून. 7-8 पोर आपण मग त्याच वरून पडले असते त्या भाषीला. बोकड्या कापला, हिवराचा पाला खाणार. हा, वाघ कापा, वाघ, चिता कापा, शुह कापा, आणि गरीबाचं लेकरू कापल्यावर आपल्याला लेकरू होत असते. तू देव्या त्या बघायच्या ज्या देवीला संतांनी मानले. देवीचे काव्य सुद्धा तेच गा. कोणते भंगार काव्य गात जाऊ नका, कानात गाठी होत्या तयार. तू विटेवरी सखये बाई वो करी कृपा, सावळे सुंदरी वो करी कृपा, ओ करी कृपा उजळ कुळ दीपा मार्ग बहु सोपा येऊनी लवलाही येऊनी लवलाही सच्चित आनंद अंबाबाई ओ करी कृपा, सच्चित आनंद अंबाबाई ओ करी कृपा. बाईच्या अंगात आलं होत्या. नाही राजे भाऊ, असं म्हणल्यावर येत नसते अंगात. याचं बी मला लय म्हणता येते. मला कळत नव्हतं तेव्हा मी ते म्हणलो, आता म्हणत नाही, कारण वारकरी संप्रदाय मला नाव ठेवील ते म्हणल्यावर. विठाला विठाला मा सरस्वती माता विद्येची देवती. देवता प्रसन्न झाली. ती ज्याच्या जिभेवर बसली, कमीत नाही कशाची, कमीच नाही. काय काम करू लक्ष्मी आई साहेब, काय करू, काय काम करू. कशा करता मला आमंत्रित केलं तुम्ही? काही नाही, रावणाला धनुष्य उचललं नाही पाहिजे, सोपं काम आहे. म्हणजे चंडिका बोलवा, 3.5 कोटी चंडिका, 51 पीठ. त्याच्यापैकी आपण गोंदीकर बाबा नशिबवान आहेत. आपल्या महाराष्ट्रात 3.5 पीठ आहेत. अर्धपीठ वणीची सप्तशृंगी माता, कोल्हापूर, तुळजापूर आणि माहूर हे 3 पूर्ण पीठ आणि अर्धी ते पीठ. हो, हे 3.5 पीठ मुख्य संप्रदायानं मानलेली
हो, वेदशास्त्र पुराणात ज्याचा मतीत अर्थ आहे अशी 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 जगदंबा. हो, बाकी बशिलेल्या लय मोठ्या, काही त्याचे रूप आहेत मंठा असे, काही त्या जगदंबेचे स्वरूप आहे ते असे. अशा बऱ्याच ठिकाणी काही देवता आहे. इथं गोलट गावला औरंगाबाद पशी, तिथं भगवान परशुरामानं रेणुकेला घेऊन एक मुक्काम केलता. असे काही क्षेत्र आहेत ना, फार फार. इतका महाराष्ट्र पवित्र आहे आपल्याला, इकडं तिकडं नका. हो, वैकुंठवासी नामनिष्ठ सद्गुरू भगवान बाबा भगवान गडकर, हे भगवान बाबा आनंद गडकर. पण वैकुंठवासी ऐश्वर्य संपन्न भगवान बाबा भगवान गडकर, त्यांनी एका गावात हाल्या कापायची प्रथा बंद केली 59 वर्षापूर्वी. आणि 59 वर्षापूर्वी 7-8 हाले त्या गावात लक्ष्मी देवीला कापत होते. ते हाले कापणे बंद केलं आणि त्या तिथीला सप्ताह सुरू केला. ही संतांची ताकद आहे. हे उपकारच म्हणावं लागते ना या संतांचे आपल्यावर. उपकार आहेत आपल्यावर, उपकार आहेत, उपकार आहेत. 3.5 कोटी चंडिका आमंत्रित केल्या. 3रा दिवस उजळला, लग्नाला सुरुवात झाली आणि धनुष्य उचलण्यासाठी रावण मस्तीत पुढे आला. कारण त्याला माहित होतं हे धनुष्य मी भिरभिऱ्यासारखं उडीणार आहे. काय सांगू आता संतांचे उपकारा. रावण धनुष्य उचलीत असताना सीतेनं जगदंबेला सांगितलं वरी अदृश्य रूपात बसा. दिसत नव्हत्या आणि त्याच्यावर बसलेल्या. आता रावणाला धनुष्य उचललं नाही, थोतरावर पडला, अपमान झाला, रावण निघून गेला. रावण निघून गेल्याच्या नंतर बाकीचे राजे म्हणले आम्ही येतो. तर राजा जनकानं सांगितलं आता तुम्ही उचला ना. नाही म्हणले, आम्हाला सीता लेकी समान आहे, आम्ही सोयीवर बघायला आलतो. हे नाही तोंड पुराल्यावर अंगूर आंबट असतात, ही पहिल्यापासून प्रथा आहे. हे बाकीचे राजे धनुष्य उचलून सीतेसोबत लग्न करायला चालते. पण मेळ नाही बसला. त्याला वाटलं आता हत्ती वाहून गेला आणि शेपुड्यान काय यांना द्यावा. हा, पुरात हत्ती वाहून गेला आणि बोकड्या दाढी हलू लागला. मी जातच नाही, नको येड्या. बाकीचे राजे म्हणले याला मेळ बसन, आपल्याला काय धनुष्याचा मेळ आहे. नाही आपण बघायला आलतो. मग बघायला आले ना, होऊस तर थांबा. बशिले. प्रभू रामचंद्राचा नंबर लागला. बघा कृपा संतांची. सीतेनं चेहरा बारीक केला आणि याज्ञवल्क्याने विचारला आता काय नाराजी तुझी. रावण तर गेला ना बोंबलत. नाही म्हणे, पण त्यांचे हात किती कोमल आहेत. राजस सकुमार मदनाचा पुतळा, रवी शशी कळा लोपलिया, पाहिलिया वेध लावी बैशे जीवी जडोनी, आगनित लावण्य तेजपुंजाळती, रत्नकिळ फाकती प्रभा, कानडावो विठ्ठलू कर्नाटकू तेने मज लावी लावेदू, रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी, पाहता श्रीमुख सुखावले सुख, डोळियाची भूक नवजे माझ्या. इतका सुकुमार आहे, इतका कानी कुंडल मकर आकार, एवढा सुंदर देव, एवढा. हो. आणि त्यांच्या हाताला धनुष्य किती रुतन. याज्ञवल्क्याने सांगितलं सीते आतापर्यंत एकही राजा माझ्या दर्शनाला आला नाही, पण राम एक असा देव आहे, असा राजा आहे, देवानंतरचा शब्द, असा राजा आहे, माझं दर्शन घेतल्याशिवाय धनुष्य उचलायला जाणारच नाही. सभेत सगळ्यांना जागेवून प्रणाम केला प्रभू रामचंद्रानं. काय सांगू आता संतांचे उपकार. आणि मग महर्षी याज्ञवल्क्याकडे गेले आणि त्यांच्या चरणावर डोकं ठेवलं. चांगल्याच्या पायावर डोकं ठेवायचं, चांगलं होत जाईल. तुम्हाला सांगू का चांगल्याच्या जवळ राहण्यातली फायदा. घरात उंदीर दिसला की किती माळी गळ्यात असू द्या तरी तो मारी तूच. ते पोते फोडीतन काका आहे का नाही, ते काही टोकरीतन ते तसा नाही मारता आला तर पिंजरा लावून धरीन, खटका लावून मारीन. आता तर पेपरच आलेत, त्याच्यावर 2-3 शेंगदाणे टाकायचे योगेश, त्याच्यावर गेलं की त्याचे पाय चाकडत येत. ते गंजात तळमळ करतं, 7-8 लेंड्या पडल्या की झालं काम त्याचं. काय पडणार आहे दुसरं उंदराचं. मग सकाळी द्वारका उचली ती की फेकून देते ते उंदीर. हा, कुठंही किती माळी असू द्या, त्याच्या घरात पोते काय उथान लाव ह्या उंदर आहे ना. मातुड्याचं घर असल्यावर तर खडेच करायले, उंदीर मारीत येतच. पण तेच उंदीर दगडाचा करान गणपती पशी ठेवा. चंदनंज महत्पुण्यम, अक्षदंज महत्पुण्यम,
गंधास पांतु ऐक नाही देवा लगेच मोदकम समर्पयामी. बाकी इकडे तिकडे उंदर गेले की खपकेच खातेत, पण गणपती बाप्पाच्या जवळ गेले की पूजा स्वीकारतेत. म्हणून उंदराला सुद्धा गणपतीपाशी गेल्यावर पूजेचा मान भेटतो. म्हणून 2-2 पायाच्या उंदरांनी सुद्धा चांगल्यांच्या जवळ गेलं पाहिजे. विडाला 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 तुम्ही नाही तर असं सांगणार बाबा. ते गिरगावकरच पाहिजे. मला माहिती आहे चांगल्या घनानं नीट होईनत तर सोनाराच्या मुचकुनीनं कहा नीट होते ने. हो मला याच्यासाठीच वाचिलं आहे 4 फेब्रुवारी 2019 बाळ्यात चौलदी धडाका. आता काय अडचण बी नाही केली कशाची, काही खंत बी नाही पातळ बोलायची काय तर बाबा नाही पण सात्विक रत नाही. असं दर्शन घेतलं. याज्ञवल्क्याला माहिती आहे जगाचा बाप आहे गोंदीकर बाबा. खाली वाकले, खांद्याला हात लावता लावता एक काम केलं. रामचंद्र माझ्या दर्शनाकरता जशी वाकले का तसं धनुष्य उचलायचं, वाकून फक्त नाटकच करा, बाकीचा कार्यक्रम आम्ही करतो. गेले धनुष्याकडे आणि सीतेच्या कानात सांगितलं, मा जगदंबा सरस्वती मातेला सांगून चंडिकेला सांग, रावण उचलताना धनुष्य उचलताना धनुष्यावर बसल्या होत्या, आता धनुष्याच्या खाली जा आणि प्रभू रामचंद्राला मदत करा. जगदंबेनं धनुष्य उचललं. ऊसाचं ट्रॅक्टर आवळीताना आपल्याकडे गाडीचा हेला आवळीताना 2 माणसं लागत होते. आता तितक्या पेंढ्या टाकीत नत ना. हेला आवळताना 2 माणसं, एक अलीकून एक पलीकून, एखादा शिल्लक असला तरी जो ओरिजिनल आवळी तुका म्हणजे त्याची वडण्यात ताकद जाती ना, आवाज करता येत नाही त्याला, असं करतो. आणि जो आधार धरतो का हा आणि बट्या खाला पुढं. हो जे नुसतं काहीच करीत नाहीत का सोल आधार हा त्याचा आवाज मोठा. आणि जे ओरिजिनल आवडतो त्याचं वडण्यातच ताकद गेली. तसं प्रभू रामचंद्राला सांगितलं, नुसतं वाका. धनुष्य जगदंबेनं मोडलं, दृष्टांत संपला. दुराचारी व्यक्ती आपल्या संस्कृतीमध्ये अभ्यास कमी असला तरी चालेल, पण आपली स्वतःची बायको सोडून जगातल्या प्रत्येक स्त्रीला पराविया नारी रखुमाई समान मानिलिया धन काय वेचे. मालकांचा पुरावा आहे. आपली स्वतःची पत्नी सोडून जगातल्या प्रत्येक स्त्रीला आपण मायन बहीण म्हणलो तर आपले पैसे जळत आहेत का, आपली संपत्ती जळती का, जमीन वरपळती का, बँकेतलं अकाउंट पेटतं का आपलं, ह्या गोष्टी चांगल्या. मग अशा या गोष्टीतून बाजूला पडलेला रावण होता. रावण हा एका पुराणाचा जर इतिहास सांगायचा झाला तर एका पुराणिकाचं मत आहे रावण हा अतृप्त आत्मा आहे. म्हणजे रावण एवढा श्रीमंत पण त्याला दुसऱ्याचं सहन होत नव्हतं. एका माणसाला 250 क्विंटल सोयाबीन झाली, डोसक्याला हात लावला. एक जण गेला म्हणले काय सोयाबीन 250, गेल्या वर्षी 150 झाली, औंदा 250, मग खुश व्हायला पाहिजे ना. ते म्हणला मला 250 भाव द्या हो, त्याला 40 क्विंटल काऊन झाली. याला अतृप्त आत्मा म्हणायचं. तुला 250 क्विंटल झाली ना, मग त्याची 40 क्विंटल तुझ्या पोटात काऊन डबा उठला. रावण हा फार सार्वभौम श्रीमंत राजा, पण दुसऱ्याचं न सहन होणारा अतृप्त आत्मा. आणि सीतेला तो नको वाटत होता आणि त्याच्याशिवाय धनुष्य उचलत नव्हतं. मग सीतेला जे नको वाटत होतं ते झालं.